नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, विरोधी पक्षाकडून खूप जास्त मागणी होत होती ती की राज्यामध्ये सोयाबीन आणि कापसाची हमी भावाने खरेदी व्हावी आणि केंद्र शासनाने माहिती आपल्याला 5383 रुपये एवढा भाव निश्चित केलेला होता. पण राज्यात याचे कुठेही असं म्हणजे याचे दिसत नव्हते की कुठेतरी हमी भाव सरकार चालू करेल वगैरे. तर मित्रांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकृत घोषणा केलेली की 30 ऑक्टोबरपासून सोयाबीनची नोंदणी सुरू होणार आहे मित्रांनो. आणि या नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन हे घेतलं जाणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी असं पण आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांनी हमी भावाव्यतिरिक्त सोयाबीन दुसरीकडे विकू नये, जेणेकरून शेतकऱ्यांचा लॉस होणार नाही. पण या व्यतिरिक्त मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आहे की शेतकरी सध्याच्या कंडिशनला थांबू शकतो का? एवढी अतिवृष्टी झाली आहे आपल्या महाराष्ट्रात, एवढं शेतकरी सध्या संकटात आहे, मदत तुटपुंजी भेटते मित्रांनो. अक्षरशः शेतकऱ्यांना 2-2, 3-3 हजार रुपये भेटतात. कुठं 60 आरला 3,000 रुपये, 2,000 रुपये, 50 आरला. म्हणजे मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे आणि सरकारनं शेतकऱ्यांना विनंती करते की हमी भावाशिवाय माल विकू नका. पण शेतकऱ्यांमध्ये तेवढा पेशन्स आहे का, किंवा शेतकरी तितके वेळ थांबू शकतो का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठेतरी मित्रांनो, मध्य प्रदेश सरकारसारखं भावांतर योजना जर सरकारनं राबवली तर त्याचा शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा होऊ शकतो. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आता गरज आहे तो शेतकरी कसल्याही कंडिशनमध्ये थांबू शकत नाही आणि त्याला या हमी भाव केंद्राचा काहीही फायदा होऊ शकत नाही. यामध्ये मित्रांनो परत ग्रेडिंग असते, त्याची चुकारी काढणं असतात, सगळ्या गोष्टी ह्या कधी होणार, शेतकऱ्यांना पैसे वेळेवर भेटणार का, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो आता गव्हर्नमेंटनं मध्य प्रदेश सरकारसारखं कुठेतरी हमीभाव योजना लागू करण्याची त्यांची मानसिकता कुठेही दिसत नाही मित्रांनो. येत्या 28 तारखेला पण मित्रांनो बच्चू कडूंचं एक आंदोलन होतं आहे आणि या आंदोलनामध्ये बच्चू कडू नागपूरला एक भूमिका घेत आहेत आणि या भूमिकेमध्ये ते एक आंदोलन करणार आहेत. सो आता सध्या ही जी भूमिका आहे बच्चू कडूंची निर्णायक ठरणारी, जरांगे पाटील पण याच्यात उतरलेले. तर मित्रांनो, एवढी सध्या विनंती आहे. तुम्हाला एकच सांगू शकतो मित्रांनो की सध्या आपल्याला आवश्यक असेल तेवढं सोयाबीन तुम्ही विका. कारण की काय सांगता इथून पुढे जर सरकारनं भावांतर योजना आणली, काय सांगता सरकारने कुठेतरी मध्य प्रदेशसारखं जर 1200-1400 रुपयाचा जो फरक आहे तो देण्याचा कुठेतरी निर्णय घेतला. सो आपल्याला जेवढी गरज आहे मित्रांनो तितकंच तुम्ही सोयाबीन विकण्याचा प्रयत्न करा. जर धकत असेल तर थोडं सोयाबीन ठेवून द्या. बाकी मित्रांनो, हे 2 अपडेट द्यायचे होते. 30 ऑक्टोबरपासून मित्रांनो हमी भाव केंद्रे सुरू होणार आहे, त्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि तिथून पुढे तुमचे नंबर लागणार आणि तिथून पुढे सोयाबीनची ऑथेंटिक म्हणजे ऑथराईज खरेदी होणार आहे. यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलोत किंवा बाजार समित्यामध्ये गेलोत तर तिथे जे व्यापारी ते आपलं सोयाबीन घेणार आहेत. आपल्या सोयाबीनला 200-300 रुपये भाव वाढवून पण देऊ शकतात ते, आणि आपल्याच नावावर आपल्याच आधार कार्डवर पुढे ते सोयाबीन विकू शकतात, ज्यामध्ये त्यांना 1500 रुपयापर्यंतचा फायदा होऊ शकतो. सो मित्रांनो, आवश्यक असेल तितकंच सोयाबीन विका. जर राहत असेल तर थोडंफार मागं ठेवा, ही तुम्हाला कळकळीची विनंती. हे अपडेट द्यायचे होते मित्रांनो तुम्हाला. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील मित्रांनो तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.